असं म्हणतात की जो बोलतो त्याचे बोंड पण खपतात आणि जो बोलत नाही त्याची ज्वारी पण खपत नाही. वेलकम टू ऑक्सफर्ड स्पोकन इंग्लिश कोर्स. दिस इज लेसन नंबर 1. Today we will learn why English and communication skills are important. To understand this, let me tell you one short and interesting story. एकदा मार्केटमध्ये एक शॉपकीपर आपल्या दुकानात बसला होता. And just then a parrot seller passed by. आता हा जो शॉपकीपर होता याला खूप दिवसापासून अशी इच्छा होती की आपल्याकडे एखादा बोलता पोपट असावा. आणि जसं त्यानं त्या पॅरेट सेलरला पाहिलं, ही आस्क्ड हिम द प्राइस ऑफ दॅट पॅरेट. आता त्या पॅरेट सेलरनं सांगितलं की हा पॅरेट नाही आहे. इट कॅन स्पीक 5 लँग्वेजेस, देअरफॉर इट्स वर्थ 5,000 रुपीज. शॉपकीपर शॉक झाला. 5,000 रुपयाचा पोपट. बट द पॅरेट सेलर टोल्ड हिम दॅट इट कॅन स्पीक 5 लँग्वेजेस आणि त्याला डेमो पण दिला. सो जो शॉपकीपर आहे तो अगदी इम्प्रेस झाला आणि त्याला 5,000 रुपये दिले. ही गेव हिम ₹5,000 अँड परचेस्ड इट. मग काय केलं की त्या शॉपकीपरनं आपल्या सर्वंटला सांगितलं की गो होम अँड हँड ओव्हर धिस पॅरेट टू माय वाईफ. मग तो सर्वंट गेला, त्याच्या पत्नीला तो पॅरेट नेऊन दिला. आता झालं काय की हा मग दुपारच्या वेळेला हा शॉपकीपर ही वेंट होम अँड ॲज सून ॲज ही रिच्ड होम he asked his wife, where is the parrot? His wife went inside the kitchen and brought a bowl of curry and placed on a table in front of him. The shopkeeper was shocked to see the bowl and asked her, what is this? She said, here is your parrot. त्यानं म्हटलं की अरे तू काय केलं याचं? तो पॅरेट मी बोलायसाठी आणला होता. इट वॉज फॉर टॉकिंग, नॉट फॉर करी. तर त्याच्या पत्नीने म्हटलं की इफ इट हॅड टोल्ड मी दॅट इट कुड स्पीक 5 लँग्वेजेस, वाय वुड आय हॅव किल्ड इट और कट इट फॉर करी? इफ इट डिड नॉट टेल मी दॅट इट कुड स्पीक 5 लँग्वेजेस, देन हाऊ वुड आय नो? जर त्यानं मला सांगितलंच नाही तर मला कळणार कसं? If it had told me even in one single sentence that it could speak 5 languages, तर मी कशाला त्याची भाजी बनवली असती? म्हणजे लक्षात घ्या की जर आपल्याकडे नॉलेज आहे, मग कशाचंही असो, भाषेचं असो, बिझनेसचं असो, मेडिसिन्सचं असो, लॉचं असो, कशाचं पण असो, ते जर आपण प्रेझेंट करू शकत नाही, वापरू शकत नाही, तर ते युजलेस बनून जाते, ते व्हॅल्यूलेस होऊन जाते, ते मिनिंगलेस होऊन जाते. म्हणजे जे आपल्याकडे नॉलेज आहे ते आपण प्रेझेंट करू शकलो पाहिजे. आणि हे नॉलेज प्रेझेंट करणं, व्यवस्थित प्रेझेंट करणं, ह्यासाठी आपली कम्युनिकेशन स्किलवर कमांड असणं आवश्यक आहे. बोलण्याची जी शैली आहे ती आपल्याला आली पाहिजे. आणि इस्पेशली आपल्याला जगभरातल्या लोकांसोबत आपल्याला कम्युनिकेट करायचं आहे, इंटरॅक्ट करायचं आहे, बिझनेस करायचा आहे, त्या लोकांसोबत डील करायचं आहे, तर एवढ्या सगळ्या लोकांच्या लँग्वेजेस आपल्याला येऊ शकत नाही. मग आपल्याला किमान एक युनिव्हर्सल लँग्वेज आली पाहिजे की जी बहुतेक लोकांना समजते, आणि ती लँग्वेज आहे इंग्लिश. जर आपल्याला इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन स्किल जर जमलं तर आपण आपला बिझनेस संपूर्ण जगात नेऊ शकतो, कानाकोपऱ्यात नेऊ शकतो. आपल्या देशातल्या कोणत्याही स्टेटमध्ये जाऊन आपण बिझनेस करू शकतो, जॉब करू शकतो. यासाठी आपल्याला इंग्लिश लँग्वेज शिकायची आहे, कम्युनिकेशन स्किल शिकायचं आहे. कारण इंग्लिश लँग्वेज ही एक लॉन्च पॅड म्हणून काम करेल. जसं एखादं रॉकेट उडवण्यासाठी लॉन्च पॅडची आवश्यकता असते, तसंच तुमचं टेक्निकल नॉलेज असो की तुमचं बिझनेसचं नॉलेज असो की तुमचं लॉचं नॉलेज असो किंवा कोणतंही नॉलेज असो, ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला इंग्लिश लँग्वेज सारखं एखादं लॉन्च पॅड असणं आवश्यक आहे. अँड दॅट इज वाय वी आर लर्निंग इंग्लिश लँग्वेज. हे आहे इंग्लिश लँग्वेजचं इम्पॉर्टन्स आजच्या युगात, आजच्या एरामध्ये. तर आपण आपल्या या कोर्समध्ये 1 बाय 1 एकेका व्हिडिओजच्या मदतीनं इंग्लिश लँग्वेज शिकणार आहोत. आपण सर्व प्रकारचे शब्द, मग त्या शब्द जोडण्यासाठी जे स्ट्रक्चर्स, टेन्सेस, ग्रामर, त्या सगळ्या गोष्टी शिकणार आहे. त्यानंतर आपण लोकांशी कम्युनिकेट करताना, इंटरॅक्ट करताना ते वापरायचं कसं, त्यानंतर इंटरव्ह्यूजमध्ये, ग्रुप डिस्कशनमध्ये, प्रेझेंटेशनमध्ये ते कसं वापरायचं, ऑल दिस थिंग्स वी आर गोइंग टू लर्न ड्युरिंग दिस कोर्स.
म्हणून आपल्याला प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे. त्यावर दिलेली जी टेस्ट आहे ती सॉल्व्ह करायची आहे. त्या टेस्टमध्ये पूर्ण मार्क्स मिळाले की नाही मिळाले किंवा सर्व वाक्य बरोबर आहेत की नाही आहेत हे चेक करायसाठी त्याच्यामध्ये आन्सर की दिलेली आहे. त्या आन्सर कीच्या मदतीनं तुम्हाला ते चेक करायचे आहे. जर आपल्याला पूर्ण मार्क्स मिळाले नाही तर पुन्हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला टेस्ट सॉल्व्ह करून घ्यायची आहे. म्हणजे तो टॉपिक पूर्णपणे समजून घ्यायचा आहे. असे सर्व टॉपिक 1 बाय 1 50 टॉपिक्स आहेत. हे सर्व आपल्याला समजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपली इंग्लिश वाक्यरचना, इंग्लिश ग्रामर, इंग्लिश व्होकॅब्युलरी, टेन्सेस वगैरे सगळ्या गोष्टींच्या ज्या कन्सेप्ट आहे त्या क्लिअर होणार आहेत आणि आपला इंग्लिश बोलण्याचा जो प्रवास आहे तो सुरू होणार आहे. सोबतच प्रॅक्टिस कशी करायची, या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण कसं बोलायचं, इंटरव्ह्यूज कशी द्यायची, ग्रुप डिस्कशन कशी करायची, या सगळ्या गोष्टीच्या वर सुद्धा व्हिडिओज यामध्ये आहेत. त्यातून सुद्धा आपल्याला कम्युनिकेशन स्किल जे आहे आपलं स्ट्रॉंग होणार आहे.